वास्तू नेगेटिव्ह एनर्जी असणं हे वेगळं आणि काळोखात घर असणं हे फार वेगळं. सो दीज आर टू डिफरंट कॉन्सेप्ट. कारण जर तुम्ही ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर एखादी पत्रिका बघितली तर पत्रिकेतलं चतुर्थ स्थान जे आहे, 4th हाऊस जे आहे, दॅट इज रिलेटेड टू युअर वास्तू. सूर्यदेव आणि दुसरं म्हणजे अग्नितत्व, हे दोन आपल्या पूजेचे आणि कुठल्याही शुभ कार्याचे साक्षी असतात. आणि जर आपल्या घरातली लक्ष्मीला आपण कुठेतरी कोपऱ्यात टाकलेलं असेल, उभं ठेवलेलं असेल, उलटी ठेवलेली असेल, तर ती घरामध्ये वास्तू अस्थिरता, घरामध्ये लक्ष्मी अस्थिरच राहणार. नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहारच्या नवीन पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्या विचारामुळे आपल्या मनात नेहमीच शंका येते, आणि तो विषय म्हणजे वास्तुशास्त्र. सुरुवातीला आपण फारसं काही लक्ष देत नाही या गोष्टींकडे, पण जेव्हा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत राहतात, अडचणी वाढत राहतात, कटकटी येतात, घरामध्ये आजारपण येतं, पण तेव्हा असं कुठेतरी जाणवतं की आपल्या घराच्या वास्तूमध्ये काही दोष तर नाही ना. पण वास्तुशास्त्र म्हणजे काय नेमकं? की हे केल्याने काय होणार आहे का? वास्तुशास्त्र काय आहे? आपण असं म्हणतो, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात, पण वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती नसतं. आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये अशा व्यक्तीला बोलवलेलं आहे ज्यांच्या घरात 100 वर्षाची परंपरा आहे. त्यांचे काका, त्यांचे आजोबा, त्यांचे वडील आणि आता स्वतः ते भारतातच नाही तर परदेशातही या क्षेत्रात कार्यरत आहेत. असे ज्योतिषाचार्य आणि वास्तुतज्ञ शुभम शास्त्री गुरुजी आपल्यासोबत आहेत. सर, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार. काय सांगाल, वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय, जे लोकांना माहिती नाहीये? वास्तुशास्त्र एक अंधश्रद्धा आहे की वैज्ञानिक शास्त्र काहीतरी आहे त्याच्या मागे? फर्स्ट ऑफ ऑल प्राची, धन्यवाद छान इंट्रोडक्शन दिलं आणि एक वॉर्म वेलकमसाठी. आता ज्या प्रकारे तुम्ही प्रश्न मांडलेला आहे वास्तुशास्त्राबद्दल, तर थोडंसं मी तुम्हाला सांगू इच्छितो की वास्तुशास्त्र हे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नव्हे. बऱ्याच लोकांना खूप चुकीच्या गैरसमज आहेत वास्तूबद्दल, बट ही कुठली अंधश्रद्धा नाही आहे. वास्तुशास्त्र म्हणजे वास्तू इज अ व्हेरी सायंटिफिक थिंग. ही खूप सायंटिफिक गोष्ट आहे. तर तुम्ही बघितलं, वास्तू आणि शास्त्र ह्या दोन शब्दामध्ये मिलन केलं तर वास्तू म्हणजे काय, आपलं घर, आपली कर्मस्थान, आपलं राहतं स्थान, भूमी, प्लॉट, वॉट एव्हर इट इज. त्याचं वास्तू आणि शास्त्र म्हणजे सायन्स आहे. ह्या दोघांचं समीकरण म्हणजे वास्तुशास्त्राचा एक वेगळा अभ्यास आहे. बरोबर. वास्तुशास्त्र हे कोणी इन्व्हेंट नाही केलेलं आहे. हे आपल्या वेदांतून आलेलं एक शास्त्र आहे. आपले जे पूर्वजांचे जे ऋषीमुनी आहेत, त्या ऋषीमुनींनी ह्या शास्त्राचा उल्लेखन आपल्या वेदांमध्ये केलेला आहे. बरोबर. त्या वेदांचा शोध करून आपले जुने राजा महाराजा जे आहेत किंवा आपल्या भारतातले प्रख्यात मंदिरं सुद्धा आहेत, त्यांनीही वास्तुशास्त्राचा उपयोग करून आपल्या सर्व गोष्टींची रचना केलेली आहे, मंदिरांची रचना केलेली आहे. त्यामुळे वास्तुशास्त्र हे इज अ व्हेरी बिग सायन्स. आणि रिलेटेड टू अंधश्रद्धा, काही लोक त्याला म्हणतात अंधश्रद्धा आहे, बट वेन इट कम्स टू पर्सनल लेवल देन त्यांना तेव्हा समजतं की ते सायंटिफिक किती आहे आणि आध्यात्मिक पॉवर त्याच्यामध्ये किती आहे. ओके. असं म्हणून म्हणतात ना, जिकडे सायन्स शब्द तिकडे स्पिरिच्युअलिटी सुरू आहे. बरोबर. ओके. तर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटीचं कॉम्बिनेशन हे आपल्या वैयक्तिक प्रत्येकाच्या आयुष्यात लागू होत आहे. सो अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा त्याला सायंटिफिक आणि स्पिरिच्युअलिटीचा जोड करून आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा त्याचा वापर करू शकतो हे मला सांगायला फार आवडेल. निसर्गात 5 तत्व आहेत. बरोबर. आकाश, पृथ्वी, वायू, अग्नी. पण याचा वास्तुशास्त्राशी काही संबंध आहे? ऍब्सोल्युटली. हा प्रश्नही फार छान आहे. लोकांना, आपल्या प्रेक्षकांनाही मला सांगायला खूप छान आवडेल की पंचतत्व ज्याला आपण म्हणतो, पंचतत्व. तर तुमचं शरीर, माझं शरीर किंवा प्राण्यांचंही शरीर, प्रत्येक जीवांचं, जे आपल्या या पृथ्वीवरती प्रत्येक जे जीव आहेत त्या प्रत्येक जीवाचं शरीर जे आहे हे पंचतत्वांनी बनलेलं आहे. ओके. प्रत्येक शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे. जसे आपल्या शरीरामध्ये पंचतत्व आहेत, तसे आपल्या राहत्या घरामध्ये, वास्तूमध्ये सुद्धा पंचतत्वांचं स्थान आहे. बरोबर. ओके. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला अजून छान याच्याबद्दल समजवू शकतो की उत्तर दिशा, नॉर्थ एलिमेंट ज्याला, नॉर्थ डायरेक्शन ज्याला म्हणतो, तिकडे जलतत्वाचा प्रभाव जास्त आहे. ओके. वॉटर एलिमेंट ज्याला म्हणतो, बरोबर, तिकडे जास्त आहे. साऊथ ईस्ट जिकडे फायर एलिमेंट आहे, बरोबर, अग्नितत्व. राईट. नंतर नॉर्थ वेस्टला वायू तत्व आहे. नैऋत्य दिशेला अर्थ एलिमेंट आहे, कारण नैऋत्य दिशा साऊथ वेस्ट इज ऑफ स्टेबिलिटी, तो पृथ्वी तत्व आहे. असे 5 तत्वांचं समीकरणाने वास्तूची बांधणी केलेली आहे. सो आपले शरीर आणि आपलं वास्तू ह्या दोघांचं फार उत्तम मिलन जर व्यवस्थित असेल तर ती वास्तू आपल्याला छान प्रकारे लागू पडते आणि कुठल्याही प्रकारची त्रास आपल्याला त्या वास्तूमध्ये होत नाही.
आपण आता म्हणजे आधुनिक म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये बघाल तर लोक अपार्टमेंटमध्ये राहतात Yeah. आणि तिथे आपण दिशा बदलू शकत नाही घराची. राईट. तर त्यावेळी काय करू शकतो? म्हणजे वास्तुशास्त्र कितपत करणं शक्य आहे? ओके, आता या गोष्टीला तुम्हाला मी एक सांगतो की जेव्हा आपण एखाद्या फ्लॅटमध्ये राहतो, आजकाल तुम्ही बघितलं सगळीकडे स्टोरेज बरोबर. टावर्स आहेत मोठे, बरोबर. सगळे मोठे मोठे टावर्स हम्म. आहेत, स्टोरेज बिल्डिंग्स आहेत. सो तिकडे 5 तत्व 5 एलिमेंट्स बॅलन्स मिळणं हे अत्यंत अशक्य गोष्ट आहे, कारण प्रत्येक बिल्डर हम्म. वास्तुशास्त्राप्रमाणे ते बिल्डिंग बांधू शकत नाही. राईट. ठीक आहे, तर त्यांनाही आपण चुकीचं गृहीत धरू शकत नाही ते असल्यासाठी. हम्म. बट जेव्हा तुम्ही म्हणाल की ग्राउंड फ्लोर हम्म. जे आहे, तर ग्राउंड फ्लोर दॅट इज ऍक्च्युअली तिकडे आपण म्हणू शकतो की तिकडे अर्थ एलिमेंट आहे, कारण ती जागा भूमीशी निगडीत आहे, भूमीच्या जवळ आहे. हम्म. बट त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअर पासून समजा 30वा माळा असेल, हम्म. तर या या फ्लोअर्सला, या माळ्यांना अर्थ एलिमेंट नाहीच आहे, बिकॉज तिकडे स्टेबिलिटीज नाहीये. हम्म. तर ह्यांना स्टेबल आपण कसं करतो? बरोबर. तर जेव्हा आपल्या वास्तूमध्ये, आजकाल प्रत्येक जण आपल्या वास्तूमध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे दिशा वगैरे बघूनच आपण घर येतोय, बरोबर. बट प्रत्येक घर दिशाप्रमाणे मिळत नाहीये आपल्याला. सो ते मिळण्यासाठी किंवा ते घर बॅलन्स राहण्यासाठी छोटी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, छोटी म्हणता येईल पण ती अत्यंत महत्वाची, म्हणजे तर त्या वास्तूमध्ये पंचतत्व, 5 एलिमेंट्सला वास्तूमध्ये तुम्ही व्यवस्थित बॅलन्स करा, एनर्जाइज करा. बरोबर. म्हणजे तुमची वास्तू 100% ऍटलिस्ट 80% तुम्हाला चांगली लाभेल वास्तू. बरोबर बोलला तुम्ही. पण आता घर घेतलेलं आहे, 2-3 वर्ष झालेली आहेत किंवा काय, आणि घरात सतत लोक आजारी पडत असतील, एक नाही तर घरातली फॅमिली मेंबर्स मधले ऍटलिस्ट 3 जण आजारी पडत असतील, तर मग घरातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात दोष असू शकतो? पहिली गोष्ट, तुमच्या घरचा मुख्य दरवाजा हा कुठल्या दिशेला आहे, हा बरोबर. महत्वाचा. कारण आपल्या वास्तूला आपण पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे 4 डायरेक्शन्स आपण सांगतो. बरोबर. दीज आर मेन 4 डायरेक्शन्स. येस. बट फक्त वास्तू इज नॉट अबाउट जस्ट दीज 4 डायरेक्शन्स और नॉट ओनली द सब डायरेक्शन्स, म्हणजे आपण आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. वास्तूला ऍक्च्युअल बघायला गेलं तर टोटल 32 दिशा आहेत. 32 डायरेक्शन्सनी वास्तू मापली जाते. कधी पण 32 दिशांनी वास्तू मापली जाते. ती कशी? जेव्हा एखादा समजा आपण एक फ्लॅटचा मॅप आपल्याकडे आलेला आहे, एखाद्याचा प्लॉटचा मॅप आपल्याकडे आलेला आहे, मग तेव्हा ती डिग्री अनालाइज करून, कंपासद्वारे डिग्री अनालाइज करून डिरेक्शन्स आणि दिशा आणि उपदिशा मार्क केल्या जातात, आणि त्यानंतर कुठली दिशा आणि कुठली इम्बॅलन्स आहे किंवा बॅलन्स आहे हे वास्तूचा ऑरा चेक केला जातो. जिओपॅथिक स्ट्रेस वास्तूचं चेक केलं जातं, आणि त्याप्रमाणे आपण सांगू शकतो की वास्तू ही योग्य आहे की नाही योग्य आहे. हा पहिला पॉईंट. त्यातून कमिंग टू द डिरेक्शन्स बॅलन्स, आता प्रत्येक डिरेक्शनच्या वास्तूमध्ये खूप कमी फ्लॅट्समध्ये किंवा खूप कमी बिल्डर्स वास्तुशास्त्राप्रमाणे बॅलन्स करून वास्तू बांधतात, पण प्रत्येक ठिकाणी ते मिळत नाही. ओके, सो पॉईंट 1, एलिमेंट बॅलन्सिंग इज एनर्जी बॅलन्सिंग, एलिमेंट्स बॅलन्स करा वास्तूमध्ये. त्यासोबत सेकंड म्हणजे आपल्या घरचा मुख्य दरवाजा हा कुठल्या दिशेला आहे. दिस प्लेज अ व्हेरी मेजर रोल इन युअर वास्तू. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे वास्तूमध्ये. ते कसा? फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरचा दरवाजा जर वायव्य दिशेला असेल, नॉर्थ वेस्ट, ओके, नॉर्थ वेस्टला असेल किंवा नॉर्थ वेस्ट वेस्टमध्ये असेल, ओके, जे म्हणतात 32 डिरेक्शन्स आहेत त्याच्यामुळे नॉर्थ वेस्टला असेल, सो दिस इज गोइंग टू बी अ व्हेरी क्योटिक सिच्युएशन. हे अत्यंत त्रासदायक गोष्ट होणार आहे तुमच्यासाठी. का? कारण तुम्ही जर शब्द ऐकलात, दिशा ऐकलात, तर वायव्य, वायव्य, वायव्या म्हणजे वाया, वेस्ट, तर तिकडून उघडणारा दरवाजा जो आहे, तिकडून येणारा दरवाजा, तिकडून येणारी लक्ष्मी जी आहे घरामध्ये, तिकडून येणारी कुठली गोष्ट ही वेस्ट जाणार, ही वायाच जाणार आहे तुमची. कसं होणार आहे की तुम्ही पैसे कमवाल, घरामध्ये धन येईल, प्राप्ती, घरामध्ये वाढ होईल चांगली, बट ते पैसा टिकून राहणं हा अत्यंत प्रॉब्लेमॅटिक होईल, कारण तुमचा येणारी एनर्जीच तुमची वायव्य दिशेतून येते आणि ती वाया जाते. कारण तो तिकडची जी एंट्रन्स आहे, वायव्य दिशेचा तो मुख्य दरवाजा जो आहे, हा तुम्हाला मेडिकल एक्सपेन्सेस खूप जास्त देईल, मेडिकल लॉसेस देईल, अनपेक्षित पैशांचा खर्च देईल, आणि मानसिक ताणतणाव हा अति प्रमाणात वाढवेल. कारण सगळ्यात मोठी पॉवर म्हणजे काय? तर मनी पॉवर आहे. पैसा येतोय पण तो पैसा टिकून राहत नाही आपल्याकडे. मग त्याला कुठल्या गोष्टीचा माणसाला, व्यक्तीला सुख राहणार आहे त्या गोष्टीला?
पैसा कमवेल, पण त्या पैशाला स्थिरताच वास्तूमध्ये नाही आहे. सो नॉर्थ वेस्ट डिरेक्शन इज द मोस्ट इम्बॅलन्स डिरेक्शन, आणि मोस्ट तिकडचा जो दरवाजा असेल तर अत्यंत चुकीचा आहे. तो नॉर्थ वेस्टचा दरवाजा कधीही वास्तूचा नसावा. वन मोर पॉइंट, जर तुमच्या घरातला टॉयलेट जे आहे, बरोबर. टॉयलेटचा आउटकम जे आहे ते जर उत्तरच्या मध्यभागी असेल किंवा ईशान्य दिशेला असेल, तो सेम यू गोइंग टू फेस द सेम इश्यूज. त्याच्यामध्ये तुम्ही हेल्थ प्रॉब्लेम जास्त बघाल आणि फायनान्शियल प्रॉब्लेम जास्त बघाल. कारण उत्तर दिशेला हे कोणाचं स्थान आहे, तर कुबेराचं स्थान आहे, कुबेर देवतेचं स्थान आहे. उत्तर दिशेला कोणाचं स्थान आहे, तर कुबेर देवताचं स्थान आहे. आणि कुबेर कोण आहे, तर माता लक्ष्मीचे सचिव आहे. मग जेव्हा आपल्या घरातली ही चुकीची नेगेटिव्ह एनर्जी ही जर उत्तर दिशेतनं बाहेर पडत असेल, तर ती उत्तर दिशा ही घरामध्ये इम्बॅलन्सच राहणार आहे आणि फायनान्शियली आपल्याला कुठे ना कुठे प्रॉब्लेमच निर्माण करून देणार आहे. पण या सगळ्यामध्ये ईशान्य दिशा का महत्वाची? आता कमिंग टू द पॉइंट ऑफ ईशान्य दिशा, तर तुम्हाला मी थोडक्यात वास्तूची रचना जी आहे त्यातलं ईशान्य दिशा का महत्वाचं आहे, कारण ईशान्य दिशेला गुरुतत्व आहे. गुरुतत्व ईशान्य दिशेला आहे. जिकडे आपल्या घरामध्ये गुरुतत्व म्हणजे काय, फायनान्शियल स्टेबिलिटी, एज्युकेशन, क्वालिफिकेशन, सक्सेस, यश, नॉलेज, यासाठी अत्यंत महत्वाचं ग्रह कुठल्या गोष्ट आहे, तर ते आहे गुरुगण. तर घरामध्ये जर ईशान्य दिशेला कट असेल, ईशान्य दिशेला तुम्ही काही गोष्टी तुम्ही साठवून ठेवलेल्या असतील, समजा घरातल्या अनपेक्षित गोष्टी स्टोरेज रूम नॉर्थ ईस्टमध्ये केले, ईशान्य दिशेला तुम्ही करून ठेवलेला असेल, तर दॅट इज गोइंग टू हेल्प यू, दॅट इज गोइंग टू टेक यू फॉर रॉंग डिसिजन्स. कारण वास्तू पुरुष जो आहे तो वास्तूमध्ये कुठे ना कुठे स्थायिक आहे. मग जेव्हा वास्तू पुरुषाला कुठल्या प्रकारे तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्याला तुम्ही बॅलन्सिंग केलेलं आहे, जे प्लेसमेंट चुकीच्या पद्धतीने तुम्ही वास्तूमध्ये केलेली आहे, दॅट इज गोइंग टू गिव्ह यू रॉंग रिझल्ट्स. आणि नॉर्थ ईस्टमध्ये जर तुम्ही नको त्या टॉयलेट बाथरूम असेल, स्पेशली टॉयलेट असेल, उत्तर दिशेहून नॉर्थ ईस्टमध्ये स्पेसिफिकली सांगतो, नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट बाथरूम असून त्याचा आउटलेट जो आहे जर तो उत्तर दिशेतनं असेल, तो 100% माणसाला मानसिक त्रास आणि डोक्या संदर्भात काही ना काही मोठा त्रास देऊ शकतो. आता जसं तुम्ही म्हणालात वास्तुपुरुष, हे आपण म्हणजे स्क्रोल करताना इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघतो वास्तुशास्त्राबद्दल, तेव्हा हा विषय नक्कीच असतो की वास्तुपुरुषचा वास्तुशास्त्राशी काय संबंध आहे? वास्तुपुरुष आणि वास्तुशास्त्र काय संबंध आहे, तर फॉर एक्झाम्पल माझं आपलं एक शरीर आहे, बरोबर. त्या शरीराला अर्थ कधी आहे, जेव्हा त्या शरीरामध्ये आत्मा आहे. बरोबर. ओके, देन यू आर एबल टू ब्रीथ, तुम्ही बोलू शकता, वागू शकता, जेव्हा त्याच्या शरीरामध्ये आत्मा असेल. त्याच प्रकारे वास्तुपुरुष ही आपल्या वास्तूची आत्मा आहे. आणि ती कशी, तर वास्तुपुरुषाची रचना आपल्या वास्तूमध्ये फार सुंदर प्रकारे केलेली आहे. कसं, तर तुम्ही फॉर एक्झाम्पल ईशान्य दिशा बघाल, ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाचं डोकं असतं. वास्तुपुरुषाचं डोकं ईशान्य दिशेला असतं. तुम्ही जर कधी वास्तू चार्ट पण पाहिला, त्याच्यामध्ये पण दाखवलेलं आहे. नॉर्थ ईस्टला वास्तुपुरुषाचं डोकं असतं, पूर्वेला आणि उत्तरेला दोन्ही खांदे असतात, वायव्येला आणि आग्नेयेला दोन्ही गुडघे असतात आणि नैऋत्येला दोघांचे पाय असतात. अशा प्रकारे वास्तुपुरुष घरामध्ये झोपलेला असतो. वास्तुपुरुषाचं स्थान वास्तूमध्ये अशा प्रकारे असतं. त्यातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर वास्तूचं ब्रह्मस्थान, म्हणजे वास्तुपुरुषाचं नाभी. त्यामध्ये जेव्हा जसं मगाशी म्हणाला की ईशान्य दिशेला तुम्ही जर काही वस्तू जड ठेवलेली असेल, चुकीच्या पद्धतीने वास्तू नॉर्थ ईस्ट इम्बॅलन्स असेल, तर डोक्याचे प्रॉब्लेम्स का येणार, कारण वास्तुपुरुषाचं डोकंच तिकडे आहे. बरोबर. आणि तुम्ही त्या वास्तुपुरुष त्या घरातले वास्तूचं मेन कर्ता व्यक्ती कोण आहे, ज्याच्या नावावरती घर आहे, तो मेन मोठा व्यक्ती घरातला आहे. मग जेव्हा असे काही प्रॉब्लेम्स वास्तूमध्ये असतील, दॅट इज गोइंग टू हार्डली इफेक्ट ऑन द घरातला कर्त्या पुरुषाला, त्याचा कुठे ना कुठे मेजर लेवलला त्रास होणार. मानसिक ताणतणाव, डोक्यासंदर्भात काही ना काही आजार, ब्रेन स्ट्रोक्स येणं, अल्झायमर्स होणं, अशा प्रकारचे त्रास घरच्या कर्त्या पुरुषाला होऊ शकतो जेव्हा नॉर्थ ईस्ट घरामध्ये डिस्टर्ब असेल तेव्हा. बरोबर म्हणालात. पण आता एखाद्यांनी प्रॉपर्टी घेतली आहे आणि त्याचं म्हणजे ज्याच्याकडून त्यांनी घेतली आहे त्याचा काही वास्तूशी संबंध असतो? नाही, त्याचा इथे काही संबंध येत नाही. पण एवढंच एक फक्त आहे की त्या वास्तूची पास्ट हिस्ट्री नेहमी चेक करावी.
ओके. की त्या घरामध्ये कोणी अनपेक्षित कोणाचा मृत्यू झाला नसेल ना, बरोबर. कोणी आजाराने मृत्यू झालेला नसेल ना, कोणाच्या काही इच्छा त्या वास्तूमध्ये अपूर्ण राहिल्या नसतील ना, कारण त्या गोष्टीची एनर्जी कुठे ना कुठे नेक्स्ट येणारी जी ओनर आहेत किंवा ज्यांनी घर आपल्याला घेतलेलं आहे त्यांना आता नाही तर पुढे जाऊन कधी ना कधी फ्युचरमध्ये त्या गोष्टी तुम्हाला निगडीत होतात आणि ते कुठे ना कुठे मानसिक त्रास त्या घरच्या ओनरला देतात 100%. आता ह्यामध्ये आर्किटेक्चर वास्तू वेगळी आहे आणि आपली नॉर्मल वास्तू वेगळी आहे. आर्किटेक्चरवाले बरंच काय काय करतात आणि आपली नॉर्मल असते ती साधारण असते. ह्यामध्ये काय फरक आहे? सी आपण याच्यामध्ये डिफरन्स कसा हाऊ द डिफरन्स कसा आहे याच्यामध्ये, आर्किटेक्चर वास्तू ही मॅक्झिमम बिल्डर्स लोकांसाठी फार महत्वाची आहे. ओके, जेव्हा समजा एखादा बिल्डर पूर्ण बिल्डिंग बांधतो आहे सो तेव्हा इट प्लेज अ व्हेरी मेजर रोल बिकॉज वास्तू जी आहे हे वास्तूचे 64 पद आहेत. ओके, 64 पद आहेत वास्तूचे. तर 64 पदांपैकी कुठल्या पदाला एंट्रन्स पूर्ण पूर्ण प्लॉटचा असला पाहिजे, कुठल्या पदावरती पिलर नाही आला पाहिजे. ओके, तर ह्या गोष्टी आर्किटेक्चर वास्तूमध्ये खूप मॅटर करतात. बिकॉज समजा काही बिल्डर्स कसे असतात, काही फॉर एक्झाम्पल काही कोणाचे कुठल्या स्पेसिफिक लोकेशन सांगत नाही, पण मी असेही फ्लॅट्स बघितले, असेही बिल्डिंग्स बघितलेले आहेत जिकडे अख्ख्या वास्तूचं अख्ख्या बिल्डिंगचं ब्रह्मस्थान म्हणजे त्या प्लॉटच्या ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेटच्या आउटलेट सुद्धा दिलेले आहेत. आता डॉक्टर नेहमी काय म्हणतो तुम्हाला की तुमच्या शरीरातले अर्धे आजार तुमच्या पोटाशी निगडीत आहेत. जेव्हा तुमचं पोट नीट असेल, पोट स्वच्छ असेल, तुमचं साफ असेल, तुमची स्किन आणि तुमचे बॉडीचे डिटॉक्स हे प्रॉपर लेवल असेल नेहमी. समजा आपल्या शरीराला त्या गोष्टी इतक्या इफेक्ट येत आहेत तर तिकडे राहणाऱ्या प्लॉटमध्ये प्रत्येक व्यक्ती फ्लॅटमध्ये जो राहतोय त्याला ते ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेट बाथरूम असेल तर त्या गोष्टीला किती इफेक्ट पडेल. ब्रह्मस्थानामध्ये शिड्या येणं, स्टेप्स बांधणं, लिफ्ट्स बांधणं, दिस इज अ व्हेरी क्योटिक सिच्युएशन फॉर द बिल्डिंग पर्पज ऑल्सो. मग तेव्हा आर्किटेक्चर वास्तू अत्यंत महत्वाची असते की कुठल्या रचनेने कुठल्या डायरेक्शनला, कुठल्या सब डायरेक्शन, कुठल्या डिग्रीजने अनालाइज करून ऍटलिस्ट या गोष्टी तरी बघावेत आणि ती प्लॉट त्याप्रमाणे बॅलन्स करून बघावं. एखादं घर घेतलं असेल तर आणि त्याच्यामध्ये दोष असेल सुद्धा तर ते पाडल्याशिवाय काही गोष्टी करणं शक्य आहे? ऍब्सोल्युटली. आता जर वास्तू तोडफोड करायची असेल आणि एनर्जी बॅलन्स करायची असेल तर त्याला काही अर्थच नाहीये. बरोबर. वास्तूला तोडफोड करणे म्हणजे काय, तर आपण आपल्या शरीराला इजा करून घेतो. वास्तू पुरुषाचं पण एक शरीर आहे, जे आपलं एक शरीर आहे. आपल्या शरीराला ऑपरेशन किंवा सर्जरीची वेळ कधी येते वेन इट गोज टू अ व्हेरी एक्स्ट्रीम लेवल. पण जर काही गोष्टी इझी गोष्टीने जर सॉल्व्ह होत असेल तर त्यांना आपण घरगुती रेमेडीजने सॉल्व्ह कराव्यात. आणि फॉर एक्झाम्पल एलिमेंट बॅलन्सिंग आहे, कुठल्या प्रकारे कशी आपण एनर्जी बॅलन्स करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर स्टडी केलं तर ते खूप इझी पद्धतीने वास्तू बॅलन्स होऊ शकते. पण घरात वास्तुदोष आहे हे कसं ओळखायचं नेमकं? अर्थातच शक्यता, फॉर एक्झाम्पल वास्तू ही तुम्हाला नवीन वास्तूमध्ये एखाद्या व्यक्तीने शिफ्ट झालेली आहे, फॅमिली शिफ्ट झालेली आहे, वेदर इट इज जॉईंट फॅमिली, न्यूक्लियर फॅमिली, राईट. पण शिफ्ट झाल्याला वास्तू कधीच तुम्हाला इमिजिएट इफेक्ट देत नाही. वास्तू टेक्स ऍटलिस्ट अ इयर और 2 टू गिव्ह इट रिझल्ट. त्याचे इफेक्ट्स द्यायला वास्तू एवढा वेळ लागतो. पण तुम्ही जर बघितलं वास्तूमध्ये गेल्यापासून सतत तुम्हाला आजारपण आहे, सतत काही मानसिक त्रास होतो आहे, पैसा टिकत नाही, हा माणसाचा बऱ्याच लोकांचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न असतो की आमच्या वास्तूमध्ये घरात पैसाच टिकत नाहीये किंवा या वास्तूमध्ये आल्यापासून आमच्याकडे पैसे टिकत नाहीये, फायनान्शियल प्रॉब्लेम्स होत आहेत. सो दिस इज म्हणतात ना, दीज आर द साइन्स की इथे कुठेतरी वास्तू इम्बॅलन्स असलाय, वास्तूची एनर्जी बरोबर नाही आणि याच्यामध्ये वास्तू दोष आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना वास्तुदोष लागतो? ऍब्सोल्युटली. बिकॉज वास्तू व्यक्तीच्या स्वतःच्या नावावर असू दे की आपण भाड्याने कुठल्या तरी घरात राहत असू दे, वास्तुदोष हा वास्तुदोषच आहे. मग तो ज्याच्या मालकीचा आहे त्याचा की आपण राहायला जाणार म्हणून त्याचा? आपल्याला ओनर इतका, ज्याचं नावावर घर आहे, ओनर जो आहे त्याच्या इतका त्रास होत नाही, पण कुठे ना कुठे एक 30-40% आपल्यालाही कुठे ना वास्तू रेंटेड फ्लॅटला आपल्याला त्रास होतो 100%. एखाद्याची ग्रह दिशा चांगली असेल पण वास्तूच खराब असेल तर काय करावं? सो याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगेन की फॉर एक्झाम्पल कमिंग टू द पॉइंट की
याच्यामध्ये सुद्धा ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तूचं खूप चांगलं मिलन आहे याच्यामध्ये. कारण जर तुम्ही ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर एखादी पत्रिका बघितली तर पत्रिकेतलं चतुर्थ स्थान जे आहे, 4th हाऊस जे आहे, दॅट इज रिलेटेड टू युअर वास्तू. ओके, चतुर्थ स्थान हे दॅट इज रिलेटेड टू युअर वास्तू. मग पत्रिकेतली दशा महादशा बघून आणि वास्तू चतुर्थ स्थानामध्ये कुठल्या प्रकारचा पाप ग्रहाचा दोष नाहीये ना, पापग्रहाची दृष्टी नाहीये ना, तर तिकडे कुठल्या पापग्रहांची युती नाहीये ना, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण सांगू शकतो की वास्तूमध्ये कुठल्या प्रकारचा दोष कशा प्रकारे असू शकतो. एखाद्याची वास्तू निर्माण होत नसेल तर ती का होत नाहीये हे तुमच्या पत्रिकेतल्या चतुर्थ स्थानामधनं समजतं. काही घरांमध्ये आपण जातो तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटतं, पण काही घरांमध्ये आपण जेव्हा एंटर करतो तेव्हा चिडचिड होते, किंवा ह्याचा वास्तूशी काही संबंध आहे? ऍब्सोल्युटली. जसं मी सांगितलं, वास्तूच्या एनर्जीज बॅलन्स नसतील, एनर्जी तर चांगल्या नसतील तर 100% तुम्हाला वास्तू कुठल्या कुठे निगेटिव्ह इफेक्ट देणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपली वास्तू इतकी प्रसन्न असली पाहिजे की जर दिवसभराचा आपण माणूस बाहेर काम करून आल्यानंतर पण घरामध्ये त्याला प्रसन्न वाटली पाहिजे. तो घरी यायला, त्याने काम लवकर आटपून घरी यायला वाट बघितलं पाहिजे की घरी जाऊन कधी शांतीने आराम करेल, रिलॅक्स करेल. तर अशा प्रकारे जर तुमची वास्तू नाही आहे तर 100% तुमच्या वास्तूमध्ये काही ना काही वास्तू दोष आहे, कुठे ना कुठे एनर्जी बॅलन्स नाही आहेत. आणि त्याच्यावर सतत जर वास्तूमध्ये तुम्हाला सुख मिळत नाही आहे, शांतता घरामध्ये मिळत नाहीये, तो दिस इज अ व्हेरी बिग सायन्स, दिस अ व्हेरी बिग साइन ऑफ नेगेटिव्ह एनर्जी इन युअर वास्तू. आता आपल्या म्हणजे घरामध्ये दोष येत आहेत हे आपल्याला कळतंय, मग वास्तुशांती महत्वाची आहे? वास्तुशांती ही एक प्रकारची पूजाविधी कार्य आहे. जेव्हा आपण एखादे नवीन घर घेतो, जसं फॉर एक्झाम्पल जेव्हा एखादं नवीन घर, नवीन जोडपं, नवीन वास्तू घेतल्यानंतर त्या घरामध्ये वास्तू मंडळाची पूजा केली जाते. आपल्या दैवतांना त्या वास्तूमध्ये स्थान दिलं जातं. आपल्या अगोदर त्या दैवतांचं स्थान जर वास्तूमध्ये असेल तर ती वस्तू तुम्हाला 100% लागू शकते व्यवस्थित. त्याच्यामध्ये तत्वांची पूजा करणं, म्हणजे आपण कुठलीही पूजा विदाऊट पाणी कधीच करत नाही. जल फार महत्वाचं आहे. त्यामुळे पहिलं तिकडे ऑलरेडी जल आलेलं आहे. दुसरं, आपण त्यामध्ये अग्निपूजन करतो. ठीक आहे, अग्निपूजन. कारण वास्तुशास्त्रामध्ये कुठल्याही देवपूजामध्ये सूर्यदेव आणि दुसरं म्हणजे अग्नितत्व हे दोन आपल्या पूजेचे आणि कुठल्याही शुभ कार्याचे साक्षी असतात. त्यामुळे आपण म्हणतो ना की घरच्या स्त्रीच्या हाताने कधी पण घरामध्ये देवाऱ्यामध्ये दिवा लावून घ्यावा रोज संध्याकाळच्या वेळेस, आणि वास्तुशांतीच्या वेळेस घरातल्या स्त्रीच्या हाताने अग्नी जे आहे म्हणजे गॅस असेल, चूल असेल, ती पेटून घरामध्ये अग्निपूजन करून घ्यावं, अन्नपूर्णाचे पूजन करून घ्यावं. त्या घरामध्ये कधीही तुम्हाला धनाची, धान्याची आणि सुखाची तुम्हाला कधी कमतरता तुम्हाला कधी येणार नाही. एखाद्या घरात खूप नेगेटिव्हिटी असेल, म्हणजे बेडरूम पासून ते पूर्ण हॉलपर्यंत नेगेटिव्हिटी पसरलेली आहे, तर धूप लावतो आपण जेव्हा, तर ते किती महत्वाचं आहे धूप, आणि कधी कधी लावलं पाहिजे? ॲब्सोल्युटली. आता ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटत असेल घरामध्ये तुमच्या नेगेटिव्हिटी आहे आणि तुम्ही रोज संध्याकाळी देवपूजा करत असताना त्यावेळेस तुम्ही जर धूप अगरबत्ती करून घरामध्ये धूप दाखवत असाल तर दिस इज अ व्हेरी गुड रेमेडी टू रीड ऑफ युअर नेगेटिव्ह एनर्जीज. आणि संध्याकाळी लक्ष्मी याची वेळ असते. आपण तरी म्हणतो तिने संध्याच्या वेळेस झोपू नये, बरोबर, कारण ती वेळ लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये यायची असेल. आणि जर आपण आपल्या घरात येणाऱ्या लक्ष्मीला जर आपण अशा प्रकारे जर आपण स्वागत करत आहोत, धूप करून, दिवा लावून, धूप अगरबत्ती करून, घंटांचा नाद करून, शंखाचा नाद करून जर आपण आपल्या लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थान देत आहोत, आपण देवीचं आगमन करत आहोत, तर त्या घरामध्ये कधीही तुम्हाला कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि घरामध्ये रोज संध्याकाळी तुळशीमध्ये तुपाचा दिवा लावणे आणि घरामध्ये शंखनाद करणे, घंटांचा नाद करून धूप अगरबत्ती करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. हे संध्याकाळी तुमचे निगेटिव्ह एनर्जीज आणि दृष्ट हे फार वास्तूमध्ये कमी करतात. तरी पण आता एखादं घर आहे आणि तो रूम आहे काळोखाचा, पण असं म्हटलं जातं की उजेडाचा रूम नेहमीच प्रसन्न असतो, पण मग काळोखाच्या रूम मध्ये जी लोक राहतात त्यांनी काय करावं? असं काही नाही. दिस इज अ व्हेरी बिग मिथ. काळोखातलं घर किंवा ह्याच्यामध्ये असं काहीही नाहीये. त्या घराला म्हणतात ना की घर काळं असेल तरी आपल्याला किती सुंदर रंगवायचं आहे, किती सजवायचं आहे हे आपल्यावरती आहे, आपल्या माइंडसेटवरती आहे. वास्तू नेगेटिव्ह एनर्जी असणं हे वेगळं आणि काळोखात घर असणं हे फार वेगळं. सो दीज आर टू डिफरंट कॉन्सेप्ट. सो उगाच आपण लोक म्हणतात आमच्या घरामध्ये फार काळोख आहे, तर त्याला तुम्हाला पॉझिटिव्ह कसं बनवायचं आहे, तर तुम्ही घरामध्ये रंग बदला. तुम्ही मोती रंग किंवा व्हाईट
रंगाचा तुम्ही घरामध्ये बॅलन्स करा. चांगले लाईट कलर्स वास्तूमध्ये यूज करा. एनर्जी, कारण पांढऱ्या रंगाने ऑलरेडी लाईट्सवर इफेक्ट होऊन घरामध्ये एनर्जी अशी वाढलेली असते. सो तुमचा दरवाजा, तुमच्या खिडक्या कुठल्या डिरेक्शनला आहेत तेव्हा ते फार महत्वाचं आहे. सो तुमच्या पूर्व दिशेला, काही लोकांचं पूर्व दिशा पूर्णपणे झाकलेली असते, उत्तर दिशा पूर्णपणे झाकलेली असते, दक्षिण आणि पश्चिम ओपन असतो. तर तेव्हा आपण म्हणू शकतो की बाबा आमच्याकडे म्हणतात ना की पॉझिटिव्ह ओरा वास्तूमध्ये येत नाही, बिकॉज आमच्या खिडक्या बरोबर नाही, ओपनिंग्स बरोबर नाही. बट काळोखातलं घर हा कॉन्सेप्ट फार चुकीचा आहे वास्तूचा. समजा एखाद्याचं घर किंवा ऑफिस आधीच घेऊन झालंय, दिशा पण त्यांनी पाहिलेली नाहीये, बरोबर. तर अशा कोणत्या म्हणजे दिशा दोष सुधारता येऊ शकतो? ॲब्सोल्युटली. कमिंग टू अगेन पॉईंट, त्या वास्तूचा, त्या जागेचा मॅप आणि डिरेक्शन्स अनालाइज केल्याशिवाय, डिग्रीज अनालाइज केल्याशिवाय आपण त्यावरती काम करू शकत नाही. मग एकदा डिग्रीज आणि एनर्जीज समजल्या आपल्याला, त्याप्रमाणे त्याला घराला बॅलन्स करून आपण ते तिकडचे दोष जे आहेत ते आपण 100% घालवू शकतो. ॲब्सोल्युटली. वास्तूमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी लोक चुकीची करतात? लोक, सगळ्यात महत्वाचा चुकीची पद्धत म्हणजे काय आहे, तर लोक आपल्या हिशोबानेच वास्तू सेटअप करून घेतात. सो लोक स्वतःच वास्तूचे तज्ज्ञ म्हणून जातात, व्हिडिओज बघून, बुक्स वाचून. पण ऍक्च्युली हे अर्धवट ज्ञान जे आहे हे लोकांना खूप त्रासदायक होऊन जाते पुढे. सो चुकीची पद्धत म्हणजे काय की लोक घरामध्ये ज्या वस्तू आहेत, हे डेकोरेटिव्ह आयटम्स असतील, एनर्जी असतील, हे जर तत्वांप्रमाणे जर वास्तूमध्ये बॅलन्स केलं तर ती एनर्जी बॅलन्स खूप चांगल्या पद्धतीने राहते. फॉर एक्झाम्पल, काही लोक जे बेड डिरेक्शन्स आहेत आणि बेडरूममध्ये बेड डिरेक्शन्स हे चुकीचे ठेवतात. कधी कधी पश्चिम उत्तर ठेवतात, म्हणजे आम्ही सकाळी सकाळी उठवलं, आम्हाला सूर्याचे किरण आमच्यावरती पडतील आणि आम्हाला खूप पॉझिटिव्ह सुरुवात होईल. हे ऍक्च्युली चुकीचं आहे. तुमच्या बेडरूम मधला बेड जो आहे हा नेहमी दक्षिण उत्तर असावा. याचा मागचं रिझन असं आहे, सायंटिफिक रिझन आहे की उत्तर दिशेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे फार जास्त असतं. आणि जेव्हा आपण रात्री झोपत असताना आपल्या शरीरामध्ये बरेचसे हार्मोनल चेंजेस होत असतात प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला, आणि रक्तपुरवठा हा अति प्रमाणात फास्ट असतो रात्री झोपल्यावर. त्यामुळे जर उत्तर दिशेला आपण पाय करून झोपतो तर त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपल्या शरीरामध्ये रक्तपुरवठा हा चांगल्या पद्धतीने होतो आणि आपल्या हृदयाला अशुद्ध रक्ताचा पुरवठापेक्षा शुद्ध रक्ताचा पुरवठा हा चांगल्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल, अशुद्ध रक्ताच्या पुरवठ्यामुळे अचानक लोकांना ब्लॉकेजेस होतात आणि रातोरात लोकांना हार्ट अटॅक्स येऊन जातात, झोपीत हार्ट अटॅक येतात, सकाळी अर्ली मॉर्निंग हार्ट अटॅक येतात लोकांना. कारण जेव्हा तुमच्या घरामध्ये तुमच्या झोपण्याचे डिरेक्शन जर बरोबर नसतील आणि जर तुमच्या घरामध्ये झोपताना तुमच्या शरीरामध्ये रात्रीच्या वेळेस शरीराला रक्तपुरवठा हा योग्य नसेल तर हा 100% अशा प्रकारचे मेडिकल प्रॉब्लेम्स मला घरामध्ये येऊ शकतात. आता काय काय म्हणजे असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं जातं की झाडू अशीच ठेवायची किंवा झोपताना व्यवस्थित झोपायचं, जसं तुम्ही आता सांगितलं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी पण आपण ठेवतो ना, कुठेही ठेवतो, त्याच्यासाठी पण वास्तुशास्त्र लागू आहे? ऍब्सोल्युटली. जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल झाडूचा विषय घेतला तर झाडू ही आपल्या घरातली केरसुरी ज्याला म्हणतो मराठी शब्दामध्ये किंवा आधुनिक भाषेमध्ये, पुरातन काळामध्ये केरोसिनी म्हणायचं. केरोसिनी ही आपली लक्ष्मी आहे घरातली. आपण दर दिवाळीला, धनतेरसच्या दिवशी नवीन झाडू घेऊन झाडूची घरामध्ये पूजा करतो. आणि जर आपल्या घरातली लक्ष्मीला आपण कुठेतरी कोपऱ्यात टाकलेलं असेल, उभं ठेवलेलं असेल, उलटी ठेवलेली असेल तर ती घरामध्ये वास्तू अस्थिरता, घरामध्ये लक्ष्मी अस्थिरच राहणार आहे. त्यापेक्षा तुम्ही घरामध्ये एक स्पेसिफिक कॉर्नर घ्या जिकडे नेहमी तुम्ही झाडू खाली आडवी झोपवून ठेवाल. झाडूला कधीही उभं टांगवू नका, अडकवून ठेवू नका. काही लोक दरवाजा मागे हुक्सला अडकवून ठेवतात, विच इज अ व्हेरी बॅड साईन. हे नाही ठेवलं पाहिजे. लक्ष्मीला तुम्ही अडकवून ठेवताय, मग तुम्हाला येणारा पैसा, येणारी लक्ष्मी पण तुमच्या अडकडच तुमच्याकडे येणार. मग कुठे ठेवलं पाहिजे? घरामध्ये कुठल्याही कॉर्नरमध्ये झाडूला आडवी झोपून ठेवावं. किचनच्या कॉर्नरमध्ये किंवा बेडरूमच्या कुठे एक कॉर्नरमध्ये ती झाडू आडवी ठेवावी. कधीही उभी ठेवू नये किंवा उलटी ठेवू नये झाडू घरामध्ये. वास्तुशास्त्राचे असे कोणते सोपे आणि प्रभावी उपाय आहेत जे प्रत्येक जण करू शकतो, तुम्ही सांगू शकता? नक्कीच. मला प्रेक्षकांना सांगायला खूप आवडेल की जर तुम्ही घरामध्ये दर आठवड्याला मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी घरामध्ये लादी पुसत असताना त्याच्यामध्ये खडं मीठ हे जर तुम्ही टाकून लादी पुसलं तर त्याच्या घरामधली येणारी निगेटिव्ह एनर्जी ही खूप चांगल्या प्रकारे घरातनं दोष निघतो, निगेटिव्ह एनर्जी दोष निघून जातो. नकारात्मक एनर्जी जी आहे, नकारात्मक ऊर्जा ज्याला म्हणतो, ती 100% घालवली जाते.
कारण तुम्ही बघितलात जुन्या काळामध्ये आपले आजी आहेत, आपल्या मावशी आहे, आत्या आहे, आपली नजर किंवा आपली दृष्ट काढायला काय वापरायचे, तर मिरची आणि मोहरी किंवा मीठ हे अंगावरनं उतरून आपल्या असं करायचं. त्याप्रमाणे आपल्या घरी येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्याच भावनेने येतो असं म्हणू शकत नाही. आज कलियुग आहे, सतयुग नव्हे. कलियुगामध्ये प्रत्येक मिनिटाला पाप पुण्य होत असतात. आपलाच माणूस आपला वैरी हे आपल्याला कळत सुद्धा नसतं. त्यामुळे कोण आपल्या घरामध्ये चांगल्या दृष्टीने येत आहे, चांगल्या एनर्जीने येत असेल, चांगल्या भावनांनी येत आहे, हे आपल्याला माहिती नसतं. त्यासाठी दर आठवड्याला मंगळवारी आणि शनिवारच्या दिवशी खडं मीठ टाकून लादी पुसणे, रोज सकाळी उठून आपला उंबरठा जो आहे त्या उंबरठ्यावरती 1 चमचा तूप टाकून त्यावरती हळद टाकून उंबरठ्याला हळदीचं लेपन करणे. कारण हळदी जी आहे इट दिस वर्क्स ॲज यू कॅन से एक प्रकारे औषधी उपचार करतं. हळद हे कधी आपल्याला लागलं बोट आलं त्याला आपण लगेच हळद टाकतो का? कारण तिकडचे दोष घालवतोय, निगेटिव्ह एनर्जी घालवतोय. त्याप्रमाणे उंबरठ्यावरनच येणारी एनर्जी चांगली हवी असेल तर कधीही उंबरठ्यावरती तुम्ही तूप टाकून गाईचं तूप टाकून त्याच्यावर 1 चमचा हळद टाका आणि हळदीचं लेपन करून संपूर्ण उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. त्याच्याने घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत नाही. घरामध्ये खडमीठ, घरातल्या वास्तूमध्ये 7 कोपऱ्यांना खडमीठ ठेवणे आणि दर अमावस्याला खडमीठ बदलणे, दिस ऑल्सो गिव्स अ व्हेरी गुड रिझल्ट. निगेटिव्ह एनर्जी आणि वास्तू बॅलन्स राहते, घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते आणि ह्याच्याने वास्तूतले घरगुती उपायाने तुम्हाला एनर्जी चांगल्या पद्धतीने घरामध्ये बॅलन्स राहते. सांगायला भरपूर आपल्याला उपाय आहेत, पण वेळेच्या नियंत्रणामुळे मी फार कमी सांगू शकतोय तुम्हाला आज. सर, पण मला एक विचारायला आवडेल, ज्योतिषशास्त्र हा व्यक्तीच्या आयुष्यात किती महत्वाचा भाग आहे? येस, अत्यंत 100% फार महत्वाचा विषय आहे. इट प्लेज अ व्हेरी मेजर रोल. कारण तुमच्या जन्माच्या वेळेस जी ग्रहांची दशा आहे ती पंचांगानुसार बघून तुमची पत्रिका मांडली जाते. बरोबर. ओके, तर त्यामध्ये तुमची ग्रहांची युती, ग्रहांची दशा कुठल्या प्रकारे आहे, ग्रहांचे स्थान कशा प्रकारे आहे, ग्रह कुठल्या स्थानामध्ये बसून कशा प्रकारे प्रभाव देत आहे, त्यावरती आपण पुढचे आपलं लाईफ आपण गाईड करू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकतो. सो ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे कुंडली जी आहे, ज्योतिषशास्त्रातली जी कुंडली आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्लेस व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन एनिवन्स लाईफ. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. शनीची जी 7.5 असते त्याला लोक फार घाबरतात, त्याकडे तुम्ही कसं पाहता? शनीची 7.5, आता माझ्याकडे जेव्हा काही एखादे यजमान येतात, कोणी एखादी स्पेसिफिक काही माणसं आली तर शनीची महादशा, शनीची 7.5 लोक फार घाबरतात. पण ऍक्च्युली आपण त्याला थोडासा वेगळ्या उद्देशाने, मी त्याला खूप वेगळ्या उद्देशाने बघतो. कारण शनीची महादशा ही प्रत्येक माणसाला फार महत्वाची असते. कारण लोक म्हणतात शनीच्या साडीमध्ये सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त होतात, माणूस पूर्ण नस्तनाभूत होतो, सगळ्या गोष्टी असून सुद्धा रंक होतो, रंकाचा राजा होतो, लोक म्हणतात. पण शनीचे 7.5 मध्ये जो एखादा व्यक्ती शिकतो ते कधीच कुठल्या शाळेच्या पुस्तकात नाही शिकत, कुठल्या डिग्री कॉलेजमध्ये नाही शिकत, कुठल्या स्पेशलायझेशन कोर्समध्ये तो नाही शिकत, आणि आयुष्याला कशा प्रकारे तो घडवतो हे फक्त आणि फक्त शनीच्या 7.5 मध्येच माणूस शिकतो. तर लोक म्हणतात शनी हा माणसाला त्रास देतो. नाही, शनी हा माणसाला घडवतो. त्या शनी हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण शनीच्या महादशामध्ये तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ मिळतात. म्हणून आपण काय म्हणतो, शनी हे कर्मफलदाता आहे. शनीला वरदान आहे, ते फक्त न्याय करतात, न्यायनीती करतात. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला न्याय मिळतो. त्यामुळे जर शनीच्या 7.5 मध्ये माणूस खचतोय ना, तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. लोक म्हणतात की सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, मला खूप त्रास आहे, मला काही गोष्ट समजत नाही आहे, गुरुजी काय केलं पाहिजे, सर काय केलं पाहिजे, शनीची मार्श चालू आहे, पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा आहे. पण ऍक्च्युली शनीची 7.5 प्रत्येक टप्प्याला काही तुम्हाला नवीन शिकवते. फॉर एक्झाम्पल प्रत्येक टप्पा म्हणजे काय, तर 7.5 जी आहे हे 3 भागामध्ये डिवाइड केलेली आहे. तुमच्यासारख्या माझ्यासारख्या एखाद्या साधारण माणसाच्या जीवनामध्ये 7.5 ही 3 वेळा येते. म्हणजे जन्माची 7.5 जी असते ती, वयाच्या 30 मध्ये येणारी 7.5 ती, आणि वयाच्या 60 मध्ये येणारी.
तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक साडेसाठी ही 30 वर्षांनी येते. कारण शनी एका राशीतनं दुसऱ्या राशीमध्ये परिवर्तन घ्यायला तो 30 वर्ष लावतो. म्हणजे एका राशीतनं दुसऱ्या राशीमध्ये जायला तो 2.5 वर्षाचा भाग घेतो. त्यामुळे 2.5 वर्ष टोटल किती झाले? 7.5 वर्ष. आपण 7.5 म्हणतो. तर प्रत्येक 2.5 वर्ष हे तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन शिकवतंय, ते नवीन घडवत आहे. पहिल्या 7.5 माणसाला मानसिक त्रास होतो, माणसाला चुकीच्या लोकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो, नाव खराब होतं माणसाचं. दुसऱ्या टप्प्यामध्ये माणूस खचतो आणि तिसऱ्या भागामध्ये 7.5च्या तिसऱ्या भागामध्ये हे जी 5 वर्ष तुमची जे गेलेली आणि त्या 5 वर्षातून तुम्ही जर जे शिकलेला आहात त्याचा वापर करून जर तुम्ही पुढचे लास्ट 2.5 वर्ष जर तुम्ही काही नवीन केलं तर 7.5 तुम्हाला इतकी फार चांगली लागते. आणि जो माणूस 7.5 कधी साध्या महादशेमध्ये किंवा साध्या इतर वेळेस जो घडत नाही तो शनीच्या 7.5 माणूस घडतो. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये 7.5 येणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण 7.5 जे तुम्हाला देऊ शकते, शनी महाराज ते तुम्हाला देऊ शकतात, शनिदेव जे तुम्हाला देऊ शकतात ते इतर कुठलाही ग्रह तुम्हाला देऊ शकतात नाही. शनी तुम्हाला इतका धन देऊ शकतो, इतका सक्सेसफुल तुम्हाला बनवू शकतो, इतकं तुम्हाला लेवलला स्टेबल करू शकतो. पण एवढंच की तुम्ही जर त्या शनीची उपासना आणि शनीचा ग्रहाचं बळ हे तुम्हाला जर व्यवस्थित केलं आणि कर्म तुमची चांगली ठेवली तर शनी महाराज तुम्हाला खूप चांगल्या लेवलवर तुम्हाला बनवू शकतात. सो शनी 7.5 ही कधीच माणसाला वाईट नसते. शनीची 7.5 हे माणसाला नेहमी घडवते, नेहमी बनवते. सो नेव्हर टेक इट निगेटिव्ह वे. येते काही हरकत नाही. वाईट वेळ चालू आहे ना, पहिली गोष्ट वाईट वेळेत लोक काय करतात माहिती आहे का, की आपल्याला पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. मी म्हणतो सोडा हे गोष्ट. पॉझिटिव्ह राहण्याचा जो प्रेशर आहे ना तुमच्या डोक्यातला तो काढून टाका बाजूला. त्या सिच्युएशन आता तुम्ही एक्सेप्ट करा. आज माझी वेळ वाईट आहे ना, ओके फाईन, आज वाईट वेळ आहे. वन्स यू स्टार्ट एक्सेप्टिंग द सिच्युएशन, ही सिच्युएशन जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करताय ना तिथेच तुम्हाला सोल्युशनच्या पहिल्या टप्प्यावरती तुम्ही आलेला. whether until and unless you don't accept the situation you won't ever get the solution. त्यामुळे सगळ्यात मोठा गेम हा तुमच्या माइंडसेटमध्ये आहे. इथे जर तुम्ही जिंकलेला आहात बुद्धिमत्तेमध्ये, माइंडसेटमध्ये, इफ यू हॅव अ विनिंग माइंडसेट इट इज द बिगेस्ट लिडरशिप क्वालिटी यू हॅव. हे जर इथून तुम्ही माइंडसेटने जिंकलेला आणि डोकं शांत ठेवून काम केलं ना, शनीची 7.5 ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने जाऊ शकते आणि चांगलं घडवू शकते. फक्त सिच्युएशनला ऍक्सेप्ट करून संयम ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्ही कधी गीता वाचली तर गीतेमध्ये पण श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे की संयम हे माणसाला सगळ्यात मोठं शस्त्र आहे. जेव्हा वेळ तुमची नाही आहे तेव्हा संयम ठेवून फक्त ऑब्झर्व करा की कुठे चुकतो आहे आणि कोण आपल्याशी चुकीचं वागतं आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्याला उलटा प्रहार करायचा समोरच्या माणसावरती किंवा त्याच्यावरती माझी चांगली वेळ आली की तुला मी दाखवीन, हे उद्देश कधी 7.5 ठेवू नका. पण जर तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग केला आणि संयम ठेवला तर हाच संयम तुम्हाला इतक्या चांगल्या लेवलवरती घेऊन जाईल की तुम्ही त्या वेळेची कधी अपेक्षा सुद्धा केली नसाल. शनीची उपासना करा, कर्म चांगली ठेवा, संयम ठेवा आणि accept the situation and work on the solution. This is the best thing you can do in शनीच्या 7.5. बाकी शनीचे उपासना आहेत, शनीचे महादशेचे भरपूर उपाय आहेत, हे बऱ्याच लोकांना मी सांगितलेलं आहे. त्याचे खूप चांगले सक्सेसफुल रिझल्ट सुद्धा आहेत. त्यामुळे शनीच्या महादशेला तुम्ही कधीही वाईट समजू नका. शनीची महादशा जेवढं तुम्हाला देऊ शकते, जेवढं तुम्हाला घडवू शकते, तेवढे तुम्हाला कोणीही घडवू शकत नाही. तुमच्या 100 वर्षाच्या कौटुंबिक परंपरेतून ज्ञानाचा वारसा आज तुम्ही प्रहार प्रेक्षकांसमोर खुला केला, त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार तुमचे. आजची विशेष मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.